आयुष्यामध्ये आपल्याला या 10 व्यक्तींपासून लांब राहायला हवे. 1. घमेंडी लोक. प्रत्येक माणसात घमेंड, अहंकार हा असतोच, पण काही माणसं ही जास्त घमेंडी असतात. बोलताना ते तुमचं बोलणं मध्येच थांबवतात, कारण त्यांची मते तुमच्यापेक्षा वेगळी असतात. अशा व्यक्तींपासून लांब राहा. दुसरी व्यक्ती म्हणजे नकारात्मक व्यक्ती. नकारात्मक माणसांच्या तोंडी नेहमी नाही हा शब्द असतो. जसं की हे होऊ शकणार नाही, हे करून काही मिळणार नाही, हे काम पूर्ण होणारच नाही, हे तू करू नकोस, अशी बरीचशी वाक्ये त्यांच्या तोंडी सतत असतात. अशा लोकांपासून दूर राहा. तिसरी व्यक्ती म्हणजे धूर्त. काही लोकांना सवय असते साधेभोळेपणाचा आव आणून तुमच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा आणि तुमच्या लक्षात येईपर्यंत पसार व्हायचं. चौथे म्हणजे व्यसनी लोक. व्यसनी लोकांबद्दल वेगळं सांगायला नको. अशी लोक तुम्हाला नशेच्या आहारी लावून तुम्हाला अशा एखाद्या प्रसंगात अडकवतील की तुम्हाला त्यातून निघणं मुश्किल होऊन जाईल. त्यात तुमची कित्येक वर्ष आणि कितीतरी पैसे खर्च होऊ शकतात. तेव्हा व्यसनी लोकांपासून कायमच लांब राहा. पाचवे म्हणजे मूर्ख व्यक्ती. आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याचं नोकर व्हावं पण मूर्खाचा मालक होऊ नये. यातून हे सरळ आहे की मूर्ख व्यक्तीचा मालक जरी झालात तरी तुमचं नुकसानच आहे. मूर्ख व्यक्तीसोबत कधीच व्यवहार करू नका. तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर मूर्खांची साथ सोडा आणि बुद्धिमान लोकांच्या संगतीत राहा. सहावे म्हणजे सतत दुःखी राहणारे. नेहमी दुःखी राहणारे, रडत राहणारे, नशिबाला दोष देत राहणारे, अशा लोकांना दूर ठेवा. त्यांच्यामुळे आपण आपलं सुख उपभोगायचं सोडतो आणि आपणही दुःखी होतो, कारण आपण सतत त्यांच्याबद्दल विचार करत असतो. नेहमी एखाद्याच्या दुःखावर चर्चा करत राहणं, विचार करत राहणं हे आपल्या दुःखाला दिलेलं आमंत्रणच आहे. हसणं, रडणं, सुखी राहणं, दुःखी राहणं हे सगळं साथीच्या रोगासारखं आहे. त्यामुळे रडक्या लोकांपासून नेहमी दूरच राहावं. सातवे म्हणजे भांडखोर व्यक्ती. भांडण करणं वाईट नाही, पण जर भांडण करणं ही एखाद्याची सवय असेल तर ते वाईट आहे. अशा लोकांना भांडण करायला कारण आणि वेळ लागत नाही. कुठेही कोणत्याही वेळेला अशी माणसं भांडण करू शकतात. शब्दाशब्दाला भांडणारे लोक तुमची शांती भंग करतात. अशा लोकांपासून दूर राहा आणि शांतीपूर्वक आपली प्रगती करत राहा. आठवे म्हणजे ईर्ष्या करणारे. तुमचा मित्रपरिवार हा तुमच्या सुखदुःखात सहभागी असतोच, पण तुमच्यावर जळणारे, तुमची ईर्ष्या करणारेही तुमच्या आजूबाजूलाच असतात. पण अशी लोक लपून असतात. वरवर हसणारे, तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होणारे, पण आतून तुमच्यावर जळणारे हे लोक घातक असतात. त्यांच्या खोचक बोलण्यातून तुम्ही त्यांना ओळखू शकता. नववे म्हणजे राजकारणी लोक. आजकाल राजा, राजवाडे याचा काळ राहिला नाही, पण तुमची राजकारण्यांशी मैत्री असेल आणि तुम्ही त्यांच्याबरोबरीचे नसाल तर अशा लोकांना खुश करण्यात तुमची जिंदगी जाईल. तुम्हाला ते गुलाम बनवून ठेवतील. त्यामुळे अशा राजकारणी लोकांपासून दूरच राहा. आणि शेवटचं म्हणजे दुष्ट किंवा मूर्ख स्त्री. मूर्ख आणि दुष्ट बायकांपासून कायमच दूर राहा. अशा बायकांच्या नादाला लागलात तर मान सन्मान, पद, प्रतिष्ठा आणि पैसा सगळं गमावून बसाल. तेव्हा अशा बायकांपासून दूर राहा. तर मित्रांनो, आयुष्य सुखात समाधानात घालवायचं असेल तर या लोकांपासून दूर राहा. दररोज अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.